हॅलो, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। तर मग मी आज बनवलेली आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी ही कांद्याची चटणी बनवलेली आहे। आज माझ्याकडे एकही भाजी नव्हती, तर मग म्हणून मी म्हणले चला आपण आता भाजी तर नाहीये, मग खायला काय करायचे आहे, तर मग झटपट ही अशी कांद्याची चटणी केलेली आहे। एकूण वेळ याला 5 ते 7 मिनिट लागते या चटणीला बनवण्यासाठी आणि ही चटणी खायला खूप छान लागते आणि ही कमी साहित्यात होते, जास्त साहित्य पण लागत नाही। अगदी जे घरात साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये ही चटणी तयार होते। आणि आता मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता मी रेसिपी सांगणार आहे तुम्हाला। तर इथे मी मोठाले 3 कांदे घेतलेले आहेत, तुम्ही 1 किंवा 2ही घेऊ शकता, जसं तुमच्या घरामध्ये माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी सर्वांना पूर्ण इतकी 3 कांद्यांची केलेली आहे आणि ही भरपूर झालेली आहे। अशाच प्रकारे कांदा हा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे। आणि आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। आता मी सुरुवातीला चवीनुसार मीठ घातलेलं आहे व अर्धा चमचा हळद घातलेली आहे। 1 चमचा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि इथे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। मी 3 कांदे घेतलेले त्यामुळे मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेणार आहे। जसं कांद्याचं प्रमाण वाढलं की तसं कुटाचंही प्रमाण वाढू शकतं आणि तुम्ही कूट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। मी 3 कांद्याला 3 चमचे कूट हे भरपूर पुरेसा होतो। आता बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हे एकजीव करायचं आहे। आणि ही चटणी खायला खूप छान लागते आणि अगदी कमी वेळात होते। जेवणाच्या तुम्ही 5 मिनिट अगोदर जरी बनवली तरी ही झटपट तयार होते। व आता आपल्याला यामध्ये 1 लिंबू लागणार आहे आणि लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून घालायचा आहे। आता मी इथे 1 लिंबू कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे लिंबू या चटणीवर पिळून घ्यायचं आहे। लिंबूचा रस पिळल्यामुळे आपल्याला ही चटणी खूप छान व चव वाढेल अजून या चटणीची लिंबामुळे। आता हे लिंबाचा रस छान असा मी पिळून घेतलेला आहे चटणीवर आणि आता आपल्याला चुरचुरीत अशी याला चटणीला फोडणी द्यायची आहे। आता लिंबाचा रस टाकल्यावर आता आपल्याला सर्व परत एकदा एकजीव करा। आणि आता 1 छोटी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पळीभर तेल घातलेलं आहे आणि गॅसवर कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आणि कडकडीत गरम तेल झालं की मग त्यावर मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी तयार करून घ्या। आणि आता ही फोडणी छान तयार झालेली आहे आणि आता आपल्याला या चटणीवर घालायची आहे। आणि आता तयार आहे आपली कांद्याची अशी झटपट अशी ही चटणी। तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतही ही चटणी खाऊ शकता व अगदी कमी वेळात होते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अजून माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही चटणी एकदा नक्की करून बघा। वेळही खूप कमी लागते आणि जर भाजी नसेल तर ही चटणी अगदी कमी साहित्यात व कमी वेळातही होते, अगदी झटपट होते आणि जेवणाची चव या चटणीने खूप वाढते। जर तोंडी लावायला तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही ही चटणी नक्की एकदा ट्राय करून बघा।